आज सकाळी सकाळी शेतात आलो होतो आणि आपली गाडी पाहिली ती एकदम चमकत होती आणि घरी जायची टायमाला ती अशी काही उभं राहिली की तिचं स्टँड लावायचं पण काम नव्हतं. तर असं मधातून नाही तर पहिल्यापासून पहा. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचं गणेश टकले. तर आज सकाळी सकाळी शेतात आलो होतो, येरीचं पाणी पाहिलं तर खतरनाक. येरी मोक्कर डबडब भरल्या होत्या, फक्त 2 फूट खाली पाणी होतं, हाताने पाणी काढता येत होतं. येरीचं पाणी पाहून मी वावरात आलो आणि तिथं मला हे झाड दिसलं. आता हे झाड कशाचं आहे आणि या झाडाच्या पानाचं तुम्ही काय करता, तुम्ही मला तेवढं कमेंट करून सांगा. आणि हे इकडे या एरीचं डायरेक्ट अलगच झालं. त्या एरीला 2 फूट खाली पाणी होतं, या एरीला 2 फूट पाणी वर आहे. आता येर बांधेल नाही, बांधेल असते ना इथं भरून आली असती. एरीच्या आता तर मी तर कडीलाच आहे, तरी मी पाणी लागू राहिलं. आता तुमच्या पण एरी अशाच डबडब भरलेले आहे का, तुम्ही तेवढं कमेंट करून सांगा बरं का. आता एरीचं पाणी पाहून मी चाललोच होतो घरी, पण तेवढ्यात मला इथं बोर दिसली. या बोरीला बोर तर आले पण अजून कच्चेच आहे. आता जाऊ दे पिकल्यावर पाहू बोर. आता वावरात येताना मी दुसऱ्या रस्त्याने आलतो, आता जाताना दुसऱ्या रस्त्याने चाललो. आता वाट कशी नाही काय मी थोडं मोर येऊन या पाण्यापाशी थांबलो. आता माझ्या पायाला आणि चपलीला लय चिकू लागला होता, तेव्हा म्हणलं धुवून घेऊ इथून. इकडे लगेच त्या पाण्यात चप्पल आणि पाय धुवून घेतले. आता इथून थोडं मोर आलोच होतो. आता मला वाटलंच होतं की वरला रस्ता बिन घाण झालाच असन, पण एवढं झाला असं असं वाटलं नव्हतं. या वाटानं डायरेक्ट मोटरसायकलच्या चाकाच्या मापातच वाटे बरोबर. या वाटाला थोडीशी मोर गाडी घेतली मी. गाडी डायरेक्ट एका जागेवर झोपत, ती पण बिगर स्टँडचीच. आता इथून मी गाडी मागे घेतली, तेवढ्या रस्त्यात दमानं गाडी चालून निघालो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये. आता जाता जाता तेवढं फक्त फॉलो करून जा.